मग मी ते सांगितलं आपल्याला की या ठिकाणी महाविकास आघाडीची हालत काय आहे. 8 आणि 7 म्हणजे डबल डिजिटमध्ये सुद्धा ते गेले नाही. पवारसाहेब असतील, उबाटा असेल आणि कार्यकर्त्यांसाठी ते घराच्या बाहेर सुद्धा पडले नाही. साधा आवाजसुद्धा त्यांनी केलं की आम्हाला निवडून द्या, कारण त्यांना माहीत होतं आपण काही केलं तरी 10-15च्या वर जाऊ शकत नाही 288-290 पैकी. आणि मग त्यांना आता म्हणायला झालं की आम्ही कोणी बाहेर पडलो नाही. पण आपल्याला हे म्हणताना वाटलं पाहिजे की जे कार्यकर्ते रात्रंदिवस तुमच्यासाठी खपतात, लोकसभेमध्ये तुम्हाला एवढ्या जागा निवडून दिल्यात, विधानसभेसाठी रात्रंदिवस मेहनत करतात आणि त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडतात. मला वाटतं हे काही योग्य नाही. आता निश्चित कार्यकर्ते त्यांना धडा शिकवतील आणि मतदारही त्यांचाही विश्वास यांच्यावर राहिलेला नाही. येणाऱ्या सगळ्या बघा तुम्ही या निवडणुकांमध्ये महापालिकेच्या म्हणजे आता जी परिस्थिती झाली 8 आणि 10ची त्यापेक्षा सुद्धा वाईट अवस्था या ठिकाणी महाविकास आघाडीची होईल. आता प्रत्येकाला स्वतःचे पडलेले असते, त्यांना वाटतं युती झाली की माझी जागा जाणार आहे त्यामुळे तो विरोध करतो. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांचं काय चूक आहे. त्यांचं बरोबर आहे की आम्ही इतक्या वर्ष झाले काम करतो पार्टीमध्ये आणि तुम्ही आता युती करून आता आमच्या जागा घेऊन टाका, आम्ही अजून परत 5 वर्ष थांबायचं, पुढे काय होईल सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कार्यकर्ते असतात आणि म्हणून ते म्हणतात की आपण स्वबळावर लढू. याच्यामध्ये दोन्ही आहे. काही लोकांना वाटतं की एकदम सोपं होऊन जाईल, डोक्याला ताप राहणार नाही आणि काही जणांना वाटतं की आता न केलेलं बरं, नाही तर मग माझा नंबर जाईल. अशा द्विधा परिस्थितीमध्ये कार्यकर्ते असतातच. निवडणुका एव्हरीथिंग इज फेअर इन लव, वॉर अँड इलेक्शन. तिसरा त्याला आता ॲड झालेला आहे सध्या. म्हणजे नुसतं प्रेमाच्या युद्धात नाही तर निवडणुकीमध्ये सध्या सगळं माफ आहे. आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. पण एक ठरलेलं आहे की शक्यतोवर मित्र पक्षातले जे आहेत आमच्या महायुतीतले ते म्हणजे मग शिंदे साहेबांचे काही कार्यकर्ते असतील प्रमुख, त्यांना आम्ही घेऊ नये, आमचे कार्यकर्ते त्यांनी घेऊ नये, काही यांनी घेऊ नये. मग कोणीतरी सुरुवात करतं, त्यांनी एक घेतला की मग आम्ही 2 घेतो, आम्ही 2 घेतो, 3 घेतात. मला वाटतं हे योग्य नाही. पण शेवटी हा शब्दच खरा आहे की एव्हरीथिंग इज फेअर इन लव, वॉर अँड इलेक्शन. असं पाहायला मिळेल का? आता बघतायत ना तुम्ही. कुठल्या नाशिकच्या नाही अजून फिसकटलं वगैरे काही नाही. अजून आमची चर्चा सुरू आहे. कुठल्या प्रभागात कोण आहे, तो तुल्यबळ उमेदवार आहे का, त्याची निवडण्याची कॅपॅसिटी आहे का. म्हणजे एखाद्या उमेदवार जर थोडा लूज पडला तर त्यामुळे पूर्ण प्रभाग जाण्याची शक्यता असते आणि म्हणून आम्ही ते सगळं तपासून बघतोय. निश्चित युती करण्याच्या बाजूनेच आम्ही या ठिकाणी आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये त्यातून मार्ग निघेल. ते आमच्यासोबत होते ज्यावेळेला आम्ही त्यांना सोबत घेऊ. 122 पैकी 122 प्रभाग 122 विभागामध्ये तुमच्याकडे तुल्यबळ उमेदवार दिसत आहे. एका प्रभागामध्ये 12 उमेदवार आहेत. पण अशी भाजपची परिस्थिती आता युती किती सक्सेस होईल असं वाटतं तुम्हाला? सक्सेसचा प्रश्न नाही. युती आली तर सगळ्याच जागा आमच्या येतील. 1, 2, 5, 7 जागा सोडल्या, 10 जागा सोडल्या तर मला वाटतं खूप मोठा चांगला निर्णय या ठिकाणी येईल. आमच्याकडे खरं आहे आपण म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे सगळ्या जागांवर उमेदवार आहेत आणि एकेका जागेवर तुल्यबळ उमेदवार 3 आहेत, 4 आहेत, पुढे 10 सुद्धा आहेत. ही वस्तुस्थिती आपल्यालाही माहिती आहे. कारण जवळपास 78-80 जागांवर तर आमच्याकडे नगरसेवकच आहेत. राहिला विषय 40 जागांचा. पण तिथे सुद्धा आता नवीन आलेले काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत इतर पक्षाचे आणि ते तुल्यबळ आहेत. आणि म्हणून मला वाटतं 100% जागांवर आमच्या अतिशय तुल्यबळ उमेदवार त्या ठिकाणी आहेत. तरीसुद्धा वरतून निर्णय घेतल्यामुळे आम्ही युतीच्या बाजूनेच आहोत आणि यातून आता बोलणी करून त्यातून काहीतरी मार्ग आम्ही ठरवी काढू. भुसावळ खरंच अनपेक्षित झालं. भुसावळला आम्हाला अपेक्षा होती की त्या ठिकाणी 100% आमची जागा निवडून येईल. तरी पण त्या ठिकाणी आम्ही 13 ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे केले. त्यापैकी 10 ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत. अतिशय चांगला निकाल हा जळगाव जिल्ह्याचाही लागलेला आहे. पण 1-2 जागा अनपेक्षितपणे आमच्या हातून गेल्या ही वस्तुस्थिती. म्हणून मी सांगितलं की मेरिट बघून त्यांच्या जागा तरी आधी 50 म्हणले, आता 45 म्हणतायत. पण मला वाटतं की त्या ठिकाणी आमच्यासुद्धा जागा 67 आणि आता नवीन आलेले 10 म्हणजे जवळपास आमच्याच तिथे जागा 77-78 आता सिटिंग आहेत तसं बघितलं तर. आणि मग राहतात जागा खाली 40-42. त्यामध्ये भुजबळ साहेब पण आहेत, त्याच्यामध्ये शिवसेना पण आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कसा सुवर्णमध्य काढता येतो. काही जागा त्याच्याकडे चांगले उमेदवार असतील तर मग ते देता येतील का, ते कमी जास्त त्यात करता येईल का, या विचारामध्ये आम्ही त्या ठिकाणी आहोत. पण महायुती व्हावी अशा सूचनाही आम्हाला वरतून आहे. मी सुद्धा त्याच बाजूने आमच्या कार्यकर्त्याची मानसिकता तशी आहे आणि म्हणून आम्ही आता बोलणी करत आहोत. मला वाटून तरी निश्चित आमची सुवर्णमध्य काढू आणि महायुतीमध्ये निवडणुका लढू. 130च्या जवळपास जागा आमच्या आहेत. आता मला एक्झॅक्ट आकडा सांगताना वेगवेगळ्या चॅनलतून वेगवेगळे दाखवत आहेत. एखादून इकडे तिकडे होईल. 60-62 जागा काहीतरी एकनाथजींच्या सुद्धा त्या ठिकाणी दाखवत आहेत. त्या ठिकाणी अजितदारचे दाखवत आहेत. पण 1 नंबरचा पक्ष सर्वात मोठा पक्ष हा आमचाच आहे हे आपण त्यावरून सिद्ध होतं. म्हणजे मी आता त्याच्यात कम्पेअर करणार नाही कोणाच्या किती काय. पण
130चा आकडा आमचा आहे. त्यामुळे मोठा पक्ष कोण आहे हे सांगायला कोणाची गरज नाही आहे. पण तरी पण आम्ही तसं त्यात काही भेदभाव करत नाही. आम्ही एकत्रितपणे लढलो. आम्ही महायुती म्हणून लढलो, अनेक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढलो, पण त्यातून एक चांगला निकाल या ठिकाणी आमचा आलेला आहे. आणि म्हणून या महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही महायुती म्हणूनच लढतो आहोत. अनेक ठिकाणी आमचा तोच प्रयत्न आहे. फार काही क्वचित ठिकाणी नाही जमलं तर मग आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू. 22 जागांवर उमेदवार आहेत दोन्हीकडे. उभाट्याकडे मात्र उमेदवार नाही. जर तुम्ही युती केली तर त्याचा फायदा उभाट्याला होईल. उभाटाकडे उमेदवार नाही तर आम्ही काही त्यांना उमेदवार तर देणार नाही. आता बघा, आता ज्यांना हे तर कसं आहे, प्रत्येकाला अपेक्षा आहे. अनेक वर्ष कार्यकर्ते काम करत आहेत आणि मग अनेक जण ते निष्ठावान असतात. ते नाही मिळालं तर कामाला सुरुवात करतात. पण काही असतात, मी कशाला माझी संधी गमवू, मग इकडे जा तिकडे जा असं होत असतं. आता आम्ही 122च्या ठिकाणी एकदम 500 लोकांना तर काही तिकीट देऊ शकत नाही की अर्धे वाटून घ्या, एक वर्ष वाटून घ्या, ह्याच्यामध्ये असं नाही आहे. त्यामुळे 122 लोकांनाच तिकीट द्यावं लागेल. युती नसली तर, युती असली तर अजून आमचे काही कमी होतील. त्यामुळे राहिलेले काही लोक काही अंशी गडबड करतात, पण त्याचा उपयोग फारसा होत नाही. नाशिक शहर हा भाजपला मांडणारा सगळ्यातला वर्ग आहे, मतदार आहे. त्याचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, तसा महायुतीवर पण आहे. आणि म्हणून कोणी बाहेर गेलं राहिलं तरी आम्ही त्यांना निश्चित समजवण्याचा प्रयत्न करू. पण नाही समजले तर मग त्यांचं नशीब. नगर परिषदेत त्यांना भगूरला तर आम्ही निवडून आलेलो आहोत. आम्ही आणि घड्याळ अजितदारांचं आम्ही त्या ठिकाणी, तर आमची 8 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. दोघं आम्ही सोबत होतो. फक्त मला अनपेक्षित जो निकाल झाला तो त्र्यंबकेश्वरचा झालेला आहे. खरं म्हणजे मला इतका वेळ देता आला नाही. 1-2 वेळा आम्ही गेलो, पण तो त्या ठिकाणी तिथे कुंभमेळा असल्यामुळे आम्हाला अपेक्षा होती की आपल्याला त्या ठिकाणी आपला नगरसेवक झाला पाहिजे. तरी पण त्या ठिकाणी आमचे मित्रपक्ष शिंदेसाहेबांचंच पॅनल त्या ठिकाणी निवडून आलेलं आहे. सिन्नरला आम्ही खूप प्रयत्न केलेत, पण दोघं दिग्गज नेते होते, आमदारही होते, खासदारही होते. त्यामुळे तिथली जागा आम्हाला मिळवता आली नाही. पण तो आम्ही उत्तर महाराष्ट्रात जे निकाल लागलेत त्यावर आम्ही समाधानी आहोत. अपेक्षेप्रमाणेच आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत. आणि राज्यभर सुद्धा आपण जर बघितलं तर अतिशय समाधानकारक असा निकाल या ठिकाणी लागलेला आहे. भाजपची या ठिकाणी जिल्ह्याभरात दिसलेली आहे. कसं बघता या निकालाकडे? मला वाटतं अतिशय अपेक्षित असे निकाल कालच्या जेव्हा विधान परिषद, आपलं नगर परिषद, नगरपालिका त्यांचे लागले ते अपेक्षित आम्हाला लागलेले आहे. आम्हाला वाटतं 120-125पर्यंत आम्ही जाऊ, पण त्याच्याही पुढे या ठिकाणी आम्ही गेलेलो आहोत. म्हणून अतिशय अपेक्षित असे निकाल या ठिकाणी लागलेले आहेत. कार्यकर्ते, त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट, नेते आमचे देवेंद्रजी आहेत, रात्रंदिवस त्यांनी सभा घेतल्या. रवींद्रजी आहेत, बावनकुळेजी आहेत, सगळे नेते आमचे सर्वांनी खूप परिश्रम घेतलेत आणि त्यामुळे त्याचं फळ म्हणावं लागेल. आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येमध्ये आम्ही राज्यामध्ये या ठिकाणी निवडून आलो. 2 नंबरवर आमचे मित्रपक्ष एकनाथजी शिंदेसाहेब, त्यांना त्या ठिकाणी जागा मिळाल्या. 3 नंबरवर अजितदादा आहेत. पण महाविकास आघाडी कुठेही सापडत नाही. म्हणजे उभाटा जी एवढी म्हणजे त्यांची बडबड चालते ना, असं ते भासवत आहेत की सगळं राज्य आमचंच आहे. पण तो सगळ्यात शेवटचा नंबर 6व्या नंबरवर ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे त्यांच्या पुढे काँग्रेस तर आहेच, शरद पवार काँग्रेसही आहे, आणि त्यानंतर त्यांचा नंबर लागलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीत आता सिद्ध झालेलं आहे की सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. महायुतीलाच लोकांनी कौल दिलेला आहे आणि महाविकास आघाडीचा मात्र पूर्ण सुपडा साफ झालेला आहे. आणि म्हणून येत्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा यापेक्षाही वाईट परिस्थिती महाविकास आघाडीची राज्यभर होणार.